नमस्कार मैत्रिणींनो. रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे किंवा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला तर ही झणझणीत मराठवाडा स्टाईल मिक्स डाळीची खिचडी एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता. तुम्हाला जर मोकळी खिचडी हवी असेल तर कोलम किंवा बासमती राईस वापरू शकता. इथे मी पंजाबी बासमती राईस वापरला आहे. त्यामध्ये 2 चमचे तुरीची डाळ, 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ टाकलेली आहे. मसूर डाळीचे प्रमाण थोडे कमीच ठेवा, कारण मसूर डाळ ही पटकन शिजते, त्यामुळे खिचडी चिकट होऊ शकते. आता फोडणीसाठी मी एका कुकरमध्ये तेल घातलेले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली. त्यानंतर मी या ठिकाणी खडे मसाले घेतलेले आहेत, ते मी यामध्ये टाकत आहे. खडे मसाल्यामध्ये दालचिनी, चक्री फूल, मसाला विलायची, तेजपत्ता, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे टाकलेले आहेत मी. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी लाल उभ्या कट केलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. खिचडीमध्ये कोणते खडे मसाले टाकावेत याबद्दल काही विशिष्ट असा नियम नाही, पण तेजपान आणि दालचिनी, लवंग आणि मिरे हे तर आपल्या घरात असतेच, ते टाकूनसुद्धा खिचडी खूप छान होते. बाकी गोष्टीची काही एवढी आवश्यकता नाही. माझ्याकडे होते म्हणून मी टाकले. त्यानंतर मी उभा कट केलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नेहमी त्याच चवीची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही जरा वेगळ्या पद्धतीची खिचडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागते आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण बऱ्याच भाज्या आणि डाळी वापरल्या आहेत, त्यामुळे ही पौष्टिक पण बनते. त्यानंतर मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट कांदा परतल्यानंतरच टाका, कारण की अगोदर टाकली तर ती जळू शकते. त्यानंतर मी उभ्या कट केलेल्या सिमला मिरच्या, 1 वाटी वाटाणे, अर्धी वाटी शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 छोटा चमचा घरगुती काळे तिखट टाकलेले आहे. त्यानंतर आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे आणि 1 मीडियम साईजचा बटाटा टाकलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये एव्हरेस्ट कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. यामुळे आपल्या खिचडीला खूप छान चव येते आणि एव्हरेस्ट तिखा लाल पण टाकलेले आहे, ज्यामुळे आपल्या खिचडीला खूप सुंदर रंग येतो. हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण अगोदर धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये टाकून घेऊया. डाळ आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत होते, चिकट अजिबात होत नाही आणि मसाले पण सगळीकडे पसरतात. त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना पण बारीक कट करून यामध्ये टाकू शकता. त्यानंतर मी खिचडीच्या अंदाजानुसार पाणी टाकलेले आहे आणि चवीपुरते मीठ टाकल्यानंतर खिचडी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या, नाहीतर मीठ एका जागी राहते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली मस्त अशी झणझणीत मराठवाडा स्टाईल खिचडी तयार आहे. खिचडी तुम्ही दही, लिंबू, साजूक तूप, पापड, लोणचे, कांदा याच्यासोबत सर्व करू शकता. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.